तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण लवकरच आवरून आलेलो आहे दुकानावरती. आणि दुकानावरती आपल्याला काम आहे नाही का, जरा आपण झाडून बिडून तर घेतलेलं आहे, साफसफाई झालेली आहे आपली बाकी सगळी. आता फक्त आपल्याला काय करायचंय, ऊस बीस साळून ठेवू नाही का. मग कसं, कस्टमर आले की डायरेक्ट ऊस घालायचा, डायरेक्ट रस काढायचा, ऊस घालायचा, डायरेक्ट रस काढायचा, ऊस घालायचा, डायरेक्ट रस बाहेर काढायचं, टेन्शनच नाही ठेवायचं. मग कसं, गिरायकाला थांबवून नाही द्यायचं नाही का. जास्त वेळ दुसरं गिराईक पण आलं की गर्दी पण नाही होणार जास्त, आणि काही विषय पण नाही का. आणि महत्वाचा विषय असं आहे की आपण आता ऊस साळतोय, आपला हात दुखतोय तरी आपण ऊस खालीवर खालीवर करून साळतोय अख्खा. तरी काय करणार आता, शेवटी वेळ आहे म्हटल्यानंतर साळायलाच लागणार आहे. चला मग साळू ऊस बीस. आपल्याला भरपूर ऊस साळायचा आहे, दिवसभर पुरला पाहिजे एवढा ऊस साळायचा आहे. मग विचार करा किती ऊस साळायला लागेल, एखादी मुळी तरी साळायला लागेल. तुम्हाला येतो का साळता ऊस? कमेंट मध्ये नक्की सांगा नाही का. बघा आपण कसं साळतोय ऊस. तर तुम्हाला वाटत असेल की ऊस बीस साळणं लय सोपं आहे. खरं सांगतो, तुम्ही एकदा करून बघा ट्राय, एक ऊस साळून बघा. मग संध्याकाळी कळून तुम्हाला हाताचे काय हाल होते. विषय मोठा आहे, तुम्हाला असं वाटतंय की नाही का टाइमपासच आहे. टाइमपास नाही आहे, लय अवघड आहे. कोणता धंदा छोटा नाही राहता, और धंदे से बडा कोई धर्म नाही होता. डायरेक्ट कसंच ऐकत नाही. मग काय रे आता करायचं, आले जिंदगीत तर काम. कामाशिवाय पर्याय नाही, कष्ट तर केलंच पाहिजे. काय हो, आता आपला ऊसबीस साळलेला आहे. आपण ऊसबीस साळतोय आता, आणि आपल्याला थोडंफार गिराईक येतंय म्हणायला. पण धंदा नाही होते एवढा आपल्या मनाला वाटणं एवढा. आपल्या पोटापाण्याला पुरतं एवढं होतंय म्हणायला. पण आपल्याला काहीतरी उरलं पण पाहिजे ना त्या धंद्यातून. त्याच्यासाठी विषय हार्ड आहे. आणि महत्वाचा विषय काय आहे की आपण व्हिडिओ आहे ना, आपल्याला काढायला टाइम नाही भेटत आहे, आणि आपल्यासोबत कोण नसते व्हिडिओ काढायला. त्याच्यामुळं शूट करायला प्रॉब्लेम होतो. आपण आपले जेवढे व्हिडिओ काढता येईल तेवढे काढतो, आणि अपलोड करायचा प्रयत्न करतो रोजच्या रोज नाही का, की जेणेकरून आपल्याला कधी मग एखाद दिवशी तुम्हाला वाटत असेल की एक पण दिवस आपण खाली नाही घालवलेलं व्हिडिओचा. प्रत्येक दिवशी नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट चालू आहे. पैसा कैसे यार तुम लोग आते हैं, मेरे को पता नहीं चलता। बोली के टाइम पे आएगा तो कैसे मिलेगा तू बता। मेरे को पैसा लगता है ना सुबह सुबह। नहीं हुआ क्या? अभी किधर बोली वो तो तुमको थोड़ी देर में बाद में आता है। बाद में है नहीं, पैसा लेके आना। क्या तू आया कर रहा है 5-10 रुपए के लिए? भाई अजून बोली नाही झाली तर लगेच उधार मागायला आलो। गाव वसा नाही और लुट रे आ गई अशी करायला यांना असं सकाळ सकाळ उधार दिलं होतं, मग आपल्याला ते पोते व्हायला लागेल आधीच आपण पोते डायरेक्ट पोते होईल, मग पोते बी नाही भेटायचं रे आपल्याला। चला चाललंय काय तुझं, चाललंय काय? आमच्या जिंदगीला आधीच लागले किडे, चालले उधार दे। वारे बा क्या बोलू अभी तुझको। मी बघा आतापर्यंतचे व्हिडिओ, आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा. आपण एवढ्या खास काही व्हिडिओ काढत नाही, आपल्याला जमत नाही, आपण ट्राय करतोय. आपण नवीन आहे नाही का, आता मार्केटला नवीन आलेलं आहे, शून्यापासून सुरुवात केलेली आहे आपण मार्केटला. शून्यातून आपल्याला जग निर्माण करायचं, त्याच्यामुळे आपण खचणार नाही, आपण काम करत राहणार आहे. इथं पण काम करणार आहे, आणि आपल्या जे आहे दुकानाचं तिथं करणारच आहे. ते केल्याशिवाय तर काही पैसे भेटणार नाही, त्याच्यामुळे दोन्ही काम करणार आहे, दोन्हीकडे पण स्ट्रगल करतोय. तुमच्याकडनं काही जास्त अपेक्षा नाही. तुम्ही चॅनलला जरा सबस्क्राईब ठोकत नाही, तुम्ही जरा करा तेवढं. बघा काय हो, तुमच्यामुळं एखाद्याचं होत असेल तर उद्या, आणि तुमचं पण चॅनल असेल तर आम्हाला सांगा, आम्ही 100% तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार. आणि गरिबांनाच मोठं करा नाही का, जरा श्रीमंत लय मोठे झालेले, गरिबांना जरा सपोर्ट बिपोर्ट करा. काही बघा तुमच्या मनाला जसं वाटतंय तसं, बाकी काही नाही म्हणून, बाकी तुमच्या मनाविरुद्ध काही नाही. तुम्ही माणसानं तसंच होणार. व्हिडिओ सांगा जरा काही चुकत असेल तर, कारण की आपण नवीन आहे नाही का आत्ता या क्षेत्रात.
त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही नक्की विषय काय आहे, कुठं का कोणती व्हिडिओ कशी टाकायची. एडिटिंगला तर काही विषयच नाही. एडिटिंग असंच व्हॉइस रेकॉर्डिंग करतोय आणि डायरेक्ट त्याच्यात टाकून देतोय. काय बघत नाही कुठला पार्ट कुठला टाकलाय किंवा काय. मग त्याच्यामुळे छोट्या मोठ्या चुका होत राहते. ते फक्त तुम्ही समजून घ्या. नवीन आहे, थोडे दिवस कळल्यावर तुम्हाला पण बघण्याला पण इंटरेस्ट येईल आणि मला पण व्हिडिओ बनवायला पण इंटरेस्ट येईल. आणि लोक तर मला एवढी नावं ठेवतात त्याचा विचारच नाही करत मी. तुमच्यासाठी व्हिडिओ काढतोय आणि इथून पुढे पण काढत राहणार. आणि आपल्याला 365 दिवसात 10K सबस्क्रायबर करायचे होते. आपण असं चॅलेंज घेतलं होतं, पण आपले काही सबस्क्रायबर वाढतच नाही. तर तुम्हाला कृपा करून एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं आता गिराईक बिराईक बघू द्या आपल्याला जरा, नाही का. झालेला आहे, आजचा दिवस संपलेला आहे. आणि मग तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला कमेंट करा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.